नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक कल्पना करूया. रणांगणावर अत्यंत भीषण युद्ध सुरू आहे हाम. आणि तिथे फक्त गोंधळ आणि भीतीच असते. अगदी तसंच. चारही बाजूंनी गोळीबार आणि स्फोटांचे आवाज कानावर आदळत आहेत. अशा या अत्यंत तणावाच्या वातावरणात आपल्याकडून किंवा आपल्या तुकडीकडून एक भयानक चूक होते. संपर्कातील अभावामुळे आणि चुकीच्या समन्वयामुळे आपल्याच बाजूच्या म्हणजे मित्र राष्ट्राच्या सैनिकांवर गोळीबार होतो. बापरे. युद्धभूमीवर यापेक्षा मोठी आणि वाईट चूक दुसरी कोणतीही असू शकत नाही. खरंय. आणि आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या चुकीची चौकशी सुरू आहे. अशा वेळी स्वतःची नोकरी, स्वतःचा मान आणि लष्करी कारकीर्द वाचवण्यासाठी एखादा सामान्य माणूस काय करेल? साहजिकच आहे, तो परिस्थितीला दोष देईल. तो म्हणेल की संवाद यंत्रणा बिघडली होती किंवा हाताखालील सैनिकांनी माझे आदेश नीट ऐकले नाहीत. बरोबर. पण जर त्या माणसाने तसं न करता, कोणाकडेही बोट न दाखवता त्या संपूर्ण अपयशाचा सर्व दोष स्वतःवर घेतला तर? आजचं हे सखोल चिंतन एका अशा वैचारिक दृष्टिकोनावर आधारित आहे जो म्हणजे एखाद्या वातानुकूलित बंद खोलीत किंवा कॉर्पोरेट सेमिनारमध्ये तयार झालेला नाहीये, तर साक्षात मृत्यूच्या छायेत रणांगणावरील हक्तरंजित संघर्षात तावून सुलाखून निघालाय. नक्कीच. आणि हे केवळ एका लष्करी मोहिमेचं किंवा युद्धाचं वर्णन नाहीये. अत्यंत तणावाच्या क्षणी जेव्हा जगण्याची शाश्वती नसते ना, तेव्हा मानवी स्वभाव कसा काम करतो याचा हा एक अतिशय पारदर्शक आरसा आहे. म्हणजे मानवी मन अशा वेळी कसं वागतं हे यातून दिसतं. हो ना. या आरशात स्वतःला पाहिल्यानंतर यात दडलेले नेतृत्वाचे धडे ऐकणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतील. जेव्हा आपण नेहमी दुसऱ्याला कारणं सांगण्याच्या आणि जबाबदारी झटकण्याच्या संस्कृतीत जगत असतो, तेव्हा हा विचार आपल्याला मुळापासून हादरून सोडतो. अगदी. आणि म्हणूनच या प्रवासाची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे विचार कोणा सामान्य व्यवस्थापकाचे नाहीत, तर रणांगणावर प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे गेलेले योद्ध्यांचे आहेत. या सखोल चिंतनाचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला? हा उगम एका अत्यंत भीषण वास्तवातून झाला आहे. हे चिंतन जॉको वेलिंग आणि लीफ बेबिन या दोन युनायटेड स्टेट्स नेव्ही सील अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे. म्हणजे ते स्वतः त्या मोहिमांमध्ये होते? हो. 2006 साली इराकमधील रमादी शहरात जे भयंकर युद्ध झालं, ती या संपूर्ण विचारांची पार्श्वभूमी आहे. रमादी हे शहर त्यावेळी अतिरेक्यांचा आणि अल कायदाचा सर्वात मोठा बालेकिल्ला बनलं होतं. तिथली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती. बापरे. म्हणजे दररोज अमेरिकन सैनिकांवर हल्ले होत असतील तिथे? अगदी. रस्त्यावरील प्रत्येक कोपरा, प्रत्येक खिडकी मृत्यूचा सापळा बनले होती. या मृत्यूच्या दाढेत टास्क युनिट ब्रुझर या नेव्ही सील्सच्या तुकडीने काम केलं. ही तुकडी त्या भयंकर युद्धभूमीवर सर्वात जास्त धोकादायक मोहिमांवर पाठवली जायची. तिथे त्यांनी जे अनुभवलं ते शब्दांच्या पलीकडचं होतं. पण तिथेच एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो. युद्धभूमीवर लढणाऱ्या अत्यंत खडतर प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकांना, ज्यांचं जग पूर्णपणे वेगळं आहे, त्यांना सामान्य माणसांसाठी किंवा व्यावसायिक जगासाठी नेतृत्वाचे धडे देण्याची गरज का भासली असावी? तसं पाहिलं तर हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. युद्धाचे नियम आणि सामान्य आयुष्याचे नियम यात खूप तफावत असायला हवी असं आपल्याला वाटतं. हो ना. कारण तिकडे तर थेट जीवपणाला लागलेला असतो. बरोबर. पण त्यांना तिथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजली. रोमादीच्या त्या भयंकर युद्धात जे नियम त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आणि विजयी करण्यासाठी उपयोगी पडले, तेच नियम व्यवसाय, संस्था आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातही तितकेच प्रभावी आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे तत्व तीच आहेत, फक्त परिस्थिती वेगळी आहे. अगदी. तिथे घेतलेला एक चुकीचा निर्णय थेट मृत्यूला आमंत्रण देतो. मार्क ली, माईक मनसूर आणि रायन जॉब यांसारख्या त्यांच्या शहीद सहकाऱ्यांनी याच नेतृत्वाच्या तत्वांसाठी आपले प्राण पणाला लावले होते. अरे रे. म्हणजे त्यांनी आपले सहकारी गमावले? हो. आणि या बलिदानातून मिळालेले हे रक्ताने लिहिलेले धडे विस्मृतीत जाऊ नयेत या एकाच उदात्त उद्देशाने त्यांनी हे विचार जगासमोर मांडले. युद्धभूमीवरील कथा वेगळ्या असू शकतात, पण त्यात गुंफलेला मानवी स्वभाव सगळीकडे सारखाच असतो. खरंय. या सर्व वैचारिक प्रवासाचा जो गाभा आहे ना, तो एका अत्यंत शक्तिशाली संज्ञेत सामावलेला आहे, ज्याला त्यांनी एक्स्ट्रीम ओनरशिप म्हणजेच टोकाची जबाबदारी असं म्हटलंय.
टोकाची जबाबदारी. हो, हे समजून घेताना मला एका बुडणाऱ्या जहाजाच्या कॅप्टनची आठवण येते, जो हिमनग आला किंवा आपल्या खलाशांना दोष न देता स्वतःच्या दिशादर्शनातील चुकीची पूर्ण जबाबदारी घेतो. हे रूपक अतिशय अचूक आहे आणि ही टोकाची जबाबदारी मानवी संबंधांमधील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्याचं काम करते. नेत्याला त्याच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यावीच लागते. म्हणजे दुसऱ्या कोणालाही दोष द्यायलाच जागा उरत नाही. अगदी. सुरुवातीला जो मित्र राष्ट्रावरील गोळीबाराचा प्रसंग आपण ऐकला तो या स्रोतामध्ये अत्यंत सविस्तर दिलेला आहे. रमादीमधील एका गुंतागुंतीच्या मोहिमेदरम्यान संभ्रम निर्माण झाला, संपर्काचा अभाव, काही गटांकडून झालेलं नियमांचं उल्लंघन आणि धुमश्चक्री यामुळे एका नेव्ही सील स्नायपरकडून इराकी सैनिकांवरच गोळीबार झाला. बापरे. आणि जेव्हा या भयंकर चुकीची चौकशी सुरू झाली तेव्हा नेमकं काय घडलं? कारण अशावेळी प्रत्येकाची पहिली प्रतिक्रिया स्वतःची कातडी वाचवण्याची असते. तसंच घडलं असतं. जेव्हा कमांडिंग ऑफिसर आणि चौकशी अधिकारी यांच्यासमोर बैठक सुरू झाली तेव्हा सर्वांना वाटलं की जॅको विलिंग आता कुणावर तरी ठपका ठेवेल, कारण तांत्रिकदृष्ट्या अनेक लोकांच्या चुका झाल्या होत्या. म्हणजे तो आरामात इतरांना दोष देऊ शकला असता. घेतली. त्याने सर्वांसमोर स्पष्ट केलं की मी या तुकडीचा कमांडर आहे आणि रणांगणावर घडलेल्या प्रत्येक गोष्टीला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. पण ह्या एका कृतीमागील मानसशास्त्र काय आहे? त्याने स्वतःवर दोष घेतल्याने नेमकं काय साध्य झालं? त्याला नोकरीवरून काढलं नाही का? हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा एखादा नेता स्वतःवर दोष घेतो ना, तेव्हा एक अत्यंत प्रभावी मानसिक प्रक्रिया घडते. हाताखाली लोकांची बचावात्मक वृत्ती क्षणात गळून पडते. म्हणजे त्यांना स्वतःचा बचाव करण्याची गरज वाटत नाही. बरोबर. जर नेत्याने इतरांना दोष दिला असता तर प्रत्येकाने स्वतःला वाचवण्यासाठी कारणं शोधली असती, खोटं बोलले असते आणि खरी समस्या बाजूलाच राहिली असती. पण जेव्हा नेता म्हणतो की ही माझी चूक आहे, तेव्हा कुणालाही स्वतःचा बचाव करण्याची गरज भासत नाही. म्हणजे संपूर्ण संघाची ऊर्जा नेमकं काय चुकले आणि ते कसे सुधारायचे ह्यावर केंद्रित होते. अगदी. आणि या एका कृतीने त्याचे वरिष्ठ आणि सहकारी यांचा त्याच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला, कारण तो अहंकाराला बाजूला ठेवून समस्येवर उपाय शोधायला मोकळा झाला होता. पण हे जरा जास्तच आदर्शवादी वाटत नाही का? इथूनच एका महत्वाच्या विचाराचा जन्म होतो की खराब संघ नसतात, फक्त खराब नेते असतात. हो, हे तत्व ऐकायला खूप भारी वाटतं. पण जर एखाद्या संघात काही माणसं खरोखरच अकार्यक्षम असतील, ती वारंवार चुका करत असतील, तर एक नेता स्वतःवर किती वेळ जबाबदारी घेणार? हे व्यावहारिक जगात कसं शक्य आहे? तुझा प्रश्न खूप रास्त आहे. आणि टोकाची जबाबदारी म्हणजे मूर्खपणा किंवा अकार्यक्षमता सहन करणे असा अजिबात होत नाही. जर एखादा कर्मचारी अपयशी ठरत असेल तर त्याला योग्य प्रशिक्षण देणे, त्याच्यासाठी प्रक्रिया सोपी करणे ही नेत्याची जबाबदारी आहे. म्हणजे आधी त्याला सुधारण्याची संधी देणं. हो ना. पण वारंवार संधी देऊनही जर तो सुधारत नसेल तर संघाच्या भल्यासाठी त्याला कामावरून काढण्याची कठोर जबाबदारीही नेत्यालाच घ्यावी लागते. हे समजून घेण्यासाठी स्रोतामध्ये सील्सच्या खडतर प्रशिक्षणातील, ज्याला हेल वीक म्हणतात, तिथलं एक उत्तम उदाहरण दिले. हे हेल वीक नक्की काय असतं? तिथे माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा कशी घेतली जाते? हेल वीक हे लष्करी जगातील सर्वात अमानुष प्रशिक्षणांपैकी एक मानलं जातं. यात सैनिकांना सतत 72 तास न झोपता गोठवणाऱ्या थंड समुद्राच्या पाण्यात आणि वाळूत शारीरिक चाचण्या द्याव्या लागतात. बापरे, 72 तास झोप नाही आणि तेही थंड पाण्यात? हो. अंगाला वाळू घासून जखमा झालेल्या असतात, डोळे झोपे वाचून लाल झालेले असतात. अशा स्थितीत सैनिकांचे गट करून त्यांच्यात रबरी होड्यांच्या शर्यती होतात. यात बोट क्रू 6 नावाचा एक संघ होता, जो प्रत्येक शर्यतीत सतत हरत होता. म्हणजे ते पूर्णपणे खचून गेले असते. अत्यंत नैराश्य आलं होतं त्यांच्यात. ते एकमेकांना शिव्या देत होते, दोष देत होते. त्यांच्या नेत्यांचा असा पक्का समज झाला होता की आपला संघच मुळात कमकुवत आहे आणि आपण कधीच जिंकू शकत नाही. आणि अशावेळी सहसा व्यवस्थापनाचा दृष्टिकोन काय असतो? आपण म्हणतो की या संघातील लोक बदला, त्यांना काढून टाका. बरोबर. पण प्रशिक्षकांनी एक वेगळाच प्रयोग केला, जो मानवी मानसिकतेवर खूप मोठा प्रकाश टाकतो. त्यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी जिंकणाऱ्या आणि नेहमी प्रथम येणाऱ्या बोट क्रू 2च्या नेत्याला क्रू 6चे नेतृत्व दिलं. अच्छा, म्हणजे जिंकणाऱ्या नेत्याला हरणाऱ्या संघात पाठवलं. हो, आणि हरणाऱ्या क्रू 6च्या नेत्याला क्रू 2मध्ये पाठवलं.
आणि निकाल आश्चर्यकारक होता. तोच हरणारा, निराश झालेला, एकमेकांशी भांडणारा क्रुसिक्स संघ आता नवीन नेत्याच्या नेतृत्वाखाली शर्यती जिंकू लागला. अरे च्छा, हे कसं शक्य आहे? माणसे तीच होती ना? माणसं तीच होती, होळी तीच होती, समुद्र तोच होता. बदलला होता तो फक्त नेता. नव्या नेत्याने कोणतीही सबब न सांगता त्या संघाला एकत्र आणलं. पण त्या नव्या नेत्याने असं वेगळं काय केलं ज्यामुळे हा चमत्कार घडला? त्याने त्यांच्या मानसिकतेवर काम केलं. जुना नेता आपण हरणारच आहोत या पराभूत मानसिकतेत होता. नव्या नेत्याने येताच संघाला विश्वासात घेतलं, प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेची जाणीव करून दिली आणि आपण जिंकू शकतो हा विश्वास त्यांच्यात पेरला. म्हणजे नेतृत्व हे खरोखर संसर्गजन्य असतं. नक्कीच. संघाच्या अपयशाचं कारण बऱ्याचदा त्यांच्या क्षमतेत नसतं, तर नेत्याच्या दृष्टिकोनात आणि विश्वासात असतं. जर नेत्यालाच वाटत नसेल की आपण जिंकू शकतो, तर संघ कधीच जिंकू शकणार नाही. हे खूपच सखोल आहे. एकाच वेळी अनेक संकटे असताना किंवा संघात नैराश्य असताना नेत्याची भूमिका महत्त्वाची आहे हे मान्य. पण आजच्या गुंतागुंतीच्या वास्तवात आपण सगळेच एकाच वेळी अनेक संकटांनी किंवा कामांनी घेरलेले असतो. आजकाल प्रत्येकाचीच ती अवस्था आहे. हो ना. अशा जीवघेण्या गोंधळात ही टोकाची जबाबदारी कशी निभवायची? इथूनच एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना समोर येते: प्राधान्य आणि अंमलबजावणी. जेव्हा संकट चारी बाजूनी घेरतात, तेव्हा मानवी मेंदूवर विचारांचा इतका भार पडतो की माणूस शून्य होऊन जातो. म्हणजे विचार करण्याची क्षमताच थांबते. हो. अशा वेळी ही संकल्पना माणसाला जिवंत ठेवते. यासाठी लीफ बेबिन्सचा एक अंगावर काटा आणणारा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. एका रात्रीच्या मोहिमेत लीफ आणि बॉम्ब निकामी करणारा त्याचा एक सहकारी एका संशयिताचा पाठलाग करत होते. रात्रीच्या वेळी आणि तेही शत्रूच्या प्रदेशात. हो. आणि मुख्य संघापासून तुटून ते एका अंधाऱ्या गल्लीत पोहोचले. त्यांनी त्या संशयिताला पकडलं, पण तोच अचानक त्यांच्यासमोर अतिरेक्यांचा एक मोठा गट आला. अरे बापरे. म्हणजे एका बाजूला अंधार, दुसऱ्या बाजूला मुख्य तुकडीशी तुटलेला संपर्क आणि समोर साक्षात मृत्यू. अगदी बरोबर. शत्रूकडे AK-47 रायफली आणि रॉकेट लॉन्चर्स होते. लीफ आणि त्याचा सहकारी पूर्णपणे घेरले गेले होते. समोर शस्त्रधारी अतिरेकी होते. त्यांच्याकडे पकडलेला संशयित होता ज्याच्या अंगावर स्फोटकं असण्याची शक्यता होती, आणि मुख्य संघाशी त्यांचा संपर्क तुटला होता. अशा क्षणी तर कोणताही सामान्य माणूस गांगरून जाईल, भयभीत होईल. साहजिकच आहे. मेंदूतील भीतीचं केंद्र माणसाला विचार करू देत नाही. पण त्या अटीतटीच्या क्षणी लीफला आपल्या बॉसच्या म्हणजेच जाकोच्या प्रशिक्षणाची आठवण झाली. काय होतं ते प्रशिक्षण? शांत व्हा, आजूबाजूला पहा आणि निर्णय घ्या. त्याने खोल श्वास घेतला आणि परिस्थितीचं विश्लेषण केलं. अनेक धोके होते, पण त्याने सर्वात मोठ्या आणि तात्काळ धोक्याला प्राधान्य दिलं. तो धोका म्हणजे समोरचे शस्त्रधारी अतिरेकी. म्हणजे सगळ्यात आधी कोण मारू शकतं त्याचा विचार केला. बरोबर. त्याने अजिबात वेळ न दवडता त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यांना मागे हटवलं आणि मग स्वतःच्या संघाकडे सुरक्षित माघार घेतली. जर त्याने एकाच वेळी संशयिताला पकडणे, रेडिओवर संपर्क करणे आणि अतिरेक्यांशी लढणे हे सर्व करण्याचा प्रयत्न केला असता, तर तो निश्चितच मारला गेला असता. हे आजच्या वास्तवाशी खूप साधर्म्य सांगणारं आहे. आपल्या आयुष्यात किंवा व्यवसायात जेव्हा अनेक समस्या एकदम अंगावर येतात, तेव्हा आपण सर्व समस्या एकाच वेळी सोडवायचा प्रयत्न करतो आणि गोंधळून जातो. आणि शेवटी एकही समस्या सुटत नाही. अगदी तसंच. अशा वेळी शांत राहून सर्वात महत्त्वाच्या समस्येला प्राधान्य देऊन ती सोडवणे हाच एकमेव मार्ग असतो. नक्कीच. पण प्राधान्य ठरवणे ठीक आहे. जर तुमची मूळ योजनाच इतकी गुंतागुंतीची असेल की ती कुणाला समजलीच नाही, तर प्राधान्य ठरवणेही काही उपयोग होणार नाही. बरोबर? म्हणजे योजना सोपी असायला हवी. हो. इथूनच साधेपणा आणि कव्हर अँड मूव्ह म्हणजेच परस्पर सहकार्याबद्दल विचार सुरू होतो. योजना जितक्या गुंतागुंतीच्या असतात, तितक्या त्या अपयशी होण्याची शक्यता जास्त असते. रणांगणावर जेव्हा गोंधळ उडतो, तेव्हा फक्त साध्या आणि सोप्या योजनाच काम करतात. आणि हे कव्हर अँड मूव्ह नेमकं काय आहे? कारण कॉर्पोरेट जगात आपण नेहमी पाहतो की प्रत्येक विभाग फक्त स्वतःचाच विचार करतो. दुसऱ्याला मदत करायला कोणी पुढे येत नाही. कव्हर अँड मूव्ह म्हणजे संपूर्ण संघाने एका ध्येयासाठी एकमेकांना जपणे. एका मोहिमेत लीफला आपल्या तुकडीला एका अत्यंत धोकादायक इमारतीतून सुरक्षित बाहेर काढायचं होतं. मग काय झालं? तो त्या नियोजनात इतका व्यग्र झाला की त्याला टनल विजन आलं.
म्हणजे एकाच गोष्टीवर इतकं लक्ष केंद्रित झालं की आजूबाजूचं भानच उरलं नाही. या नादात तो जवळच असलेल्या दुसऱ्या स्नायपर तुकडीचा सुरक्षेसाठी वापर करायचा विसरला. बापरे, ही तर खूप मोठी चूक ठरू शकली असती. सुदैवाने त्या दिवशी जीवितहानी झाली नाही. पण जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याने लीफला विचारलं की तू दुसऱ्या तुकडीची मदत का घेतलीस नाहीस, तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. म्हणजे स्वतःच्याच विश्वात, स्वतःच्याच विभागाच्या कामात इतकं गुरफडून जाणं की आजूबाजूला आपल्याला मदत करू शकणारे लोक आहेत किंवा आपण त्यांना मदत करू शकतो हे विसरून जाणं. अगदी तसंच. एकट्याने लढून युद्ध जिंकता येत नाही. एका गटाने दुसऱ्या गटाला संरक्षण देणे, एकमेकांशी संवाद साधणे आणि संपूर्ण संघ म्हणून काम करणे हेच विजयाचं सूत्र आहे. तू विरुद्ध मी अशी भावना नसून आपण विरुद्ध समस्या अशी मानसिकता लागते. हे खूप महत्वाचं आहे. या सर्व संकल्पना समजून घेत असताना या पुस्तकातील एक सूत्र मनाला सर्वाधिक भिडतं आणि ते म्हणजे शिस्त म्हणजे स्वातंत्र्य. हे खूप विरोधाभासी वाटतं ना ऐकायला. हो ना. वरवर पाहता हे दोन शब्द एकमेकांच्या पूर्णपणे विरोधात वाटतात. शिस्त म्हणजे बंधने, नियमांच्या चौकटीत राहणे, आणि स्वातंत्र्य म्हणजे कसलेही बंधन नसणे, हवे ते करणे, असा आपला नेहमीचा समज असतो. हाच या चिंतनाचा सर्वात मोठा विरोधाभास आणि तितकाच मोठा मानसिक धडा आहे. स्रोतामधील विचारानुसार शिस्त ही माणसाला बांधून ठेवत नाही, तर ती त्याला मुक्त करते. हे थोडं सविस्तर सांगाल का? हे अतिशय सूक्ष्मपणे समजून घेण्यासारखं आहे. माणसाचा मेंदू एका वेळी मर्यादितच विचार करू शकतो. जर युद्धभूमीवर शस्त्रे हाताळण्याची, संवादाची कडक शिस्त आणि ठरलेल्या सोप्या पद्धती नसतील, तर सैनिकाला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. म्हणजे त्याचा वेळ आणि ऊर्जा तिथेच खर्च होईल. बरोबर. पण जर शस्त्र रिलोड करण्याची शिस्त अंगवळणी पडलेली असेल, तर त्या गोष्टीवर विचार करण्याची ऊर्जा वाचते आणि ती ऊर्जा शत्रू कुठे आहे हे शोधण्याच्या स्वातंत्र्यासाठी वापरता येते. म्हणजे दैनंदिन आयुष्यातही जर सकाळी लवकर उठण्याची आणि व्यायाम करण्याची कडक शिस्त असेल, तर आरोग्याच्या समस्यांची चिंता न करण्याचं स्वातंत्र्य मिळते. अगदी अचूक. शिस्त ही माणसाच्या मेंदूवरील ताण कमी करते. शिस्त हा तो पाया आहे ज्यावर स्वातंत्र्याची मोठी इमारत उभी राहते. हा विचार खरोखरच एका वेगळ्याच पातळीवर नेतो. हो, आणि हे वैयक्तिक आयुष्यात खूप उपयोगी पडतं. पण या सगळ्या प्रवासात एक प्रश्न उरतोच. आपण नेहमी हाताखालील लोकांच्या नेतृत्वाबद्दल बोलतो, पण जर आपले वरिष्ठ अधिकारी चुकीचे असतील, त्यांना परिस्थितीची जाण नसेल, तर काय? हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. यालाच साखळीच्या वरच्या दिशेने नेतृत्व करणे असं म्हटलंय. खरी टोकाची जबाबदारी फक्त हाताखाली लोकांवर थांबत नाही. बऱ्याचदा असं होतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही विचित्र किंवा अव्यवहारी आदेश येतात आणि अशा वेळी आपण चिडतो, वरिष्ठांना काहीच समजत नाही असा दोष देतो. माझा बॉस मूर्ख आहे हे वाक्य जगातील प्रत्येक कार्यालयात ऐकायला मिळतं. हो ना. पण टोकाची जबाबदारी हा विचार इथूनच सुरू होतो. जर वरिष्ठांना एखादी गोष्ट समजत नसेल, तर त्यांना दोष देण्यापेक्षा ती गोष्ट त्यांना सोप्या भाषेत समजावून न सांगता येणं हे आपलं अपयश मानावं लागतं. म्हणजे तिथेही जबाबदारी स्वतःच घ्यायची. नक्कीच. त्यांना योग्य माहिती पुरवणे, जमिनीवरची परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे ही देखील तुमची जबाबदारी आहे. हे करण्यासाठी माणसाला स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागतं आणि स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवावा लागतो. खरोखरच अहंकारच ही ती सर्वात मोठी भिंत आहे जी आपल्याला आपली चूक मान्य करण्यापासून रोखत असते. जेव्हा आपण टोकाची जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा अहंकार गळून पडतो आणि तिथे खऱ्या नेतृत्वाचा उदय होतो. या संपूर्ण चिंतनाचा, या रक्ताळलेल्या युद्धभूमीवरून आलेल्या अनुभवांचा निष्कर्ष एकच आहे की कोणत्याही रणांगणावर, मग ते लष्करी असो, व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक यशाचं, सर्वात मोठं कारण हे नेतृत्व असतं. आणि खऱ्या नेतृत्वाची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. अगदी. जर संघ अपयशी ठरत असेल, तर नेत्याने खिडकीतून बाहेर न बघता आरशात स्वतःच्या डोळ्यात पाहण्याची गरज असते. हे अगदी खरं आहे. जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकाने एका गोष्टीचा विचार नक्की करावा. जर टोकाची जबाबदारी स्वीकारल्याने युद्धभूमीवर किंवा व्यावसायिक जगात इतरांवर इतका मोठा सकारात्मक प्रभाव पडत असेल, तर विचार करा की आपल्या कुटुंबात किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये आपण इगो बाजूला ठेवून ही जबाबदारी घेतली, तर ती नाती किती बदलतील. नक्कीच. संवादाने बरेच प्रश्न सुटतात. पती-पत्नीच्या भांडणात किंवा मित्रांमधील दुराव्यात जेव्हा एखादा पुढे येऊन म्हणेल की यात माझीही चूक आहे आणि ती मी सुधारणार आहे, तेव्हा तो संघर्ष तिथेच संपेल. ज्या दिवशी आपण आपल्या जगातील प्रत्येक गोष्टीची टोकाची जबाबदारी घेऊ, त्याच दिवशी आपल्यातील खऱ्या नेतृत्वाचा जन्म होईल.
जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा, कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, एक्स्ट्रीम ओनरशिप हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.